नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या मॅथमॅटिक्स पार्ट 2च्या सिरीजमध्ये आजचं हे आपलं 8वं लेक्चर आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 आपली सुरू आहे. एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 7 घेणार आहे. एक्सरसाइज 1.2च्या क्वेश्चन नंबर 7 मध्ये 12 एक्झाम्पल तेवढे 12 एक्झाम्पल आपण कव्हर करणार आहे. हे जे क्वेश्चन नंबर 7चे एक्झाम्पल आहे, इन्व्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनच्या फॉर्म्युलाजवरती डिपेंड आहे आणि काही ट्रिग्नोमेट्रीचे जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते पण आपल्याला इथे वापरायचे आहेत. काही ठिकाणी अशी कंडिशन आहे का ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरून आपल्याला याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचे आणि नंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरायचा आहे, किंवा खूप साऱ्या वेळेस तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरायची पण गरज पडत नाही. ट्रिग्नोमेट्रिक मॉडिफिकेशन्स अशा प्रकारे. डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन आपण सुरुवात करू. पहिलं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स कॉट ऑफ ई रेज टू एक्स स्क्वेअर. त्याला y इक्वल टू, इथे कॉट इन्व्हर्स आहे आणि इथे कॉट आहे. कॉट इन्व्हर्स आणि कॉट हे दोघं काय होतं, कॅन्सल होतात. साईन इन्व्हर्स साईन कॅन्सल होतो, कॉस इन्व्हर्स कॉस कॅन्सल होतो, टॅन इन्व्हर्स टॅन कॅन्सल होतो. तसा कॉट इन्व्हर्स आणि कॉट पण कॅन्सल होतो. म्हणजे y इक्वल टू काय होतं, ई रेज टू एक्स स्क्वेअर. याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू, चेन रूलनुसार याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्सच असतो, म्हणजे हे ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू येऊन जाईल 2x ई रेज टू एक्स स्क्वेअर. एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, कोसेक इन्व्हर्स 1 कॉस ऑफ 5 रेज टू एक्स. तिथे कोसेक आहे, इथे कॉस आहे, तर कॉसचा इन्व्हर्स सेक असतो. ह्या कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, कारण साईनचा इन्व्हर्स काय असतो, कोसेक असतो. या ठिकाणी ह्या कॉसच्या ऐवजी काय आला पाहिजे, साईन आला पाहिजे. आता कोसेक इन्व्हर्स 1 इथे जर साईन घेतला तर काय घ्यावं लागेल, π/2 मायनस 5 रेज टू एक्स. आणि फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युला असतो साईन π/2 मायनस थिटा इज इक्वल टू असतो कॉस थिटा. π/2 मायनस थिटा जर केलं तर साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो, टॅनचा कॉट होतो, सेकचा कोसेक होतो, कोसेकचा सेक होतो. साईन π/2 आपण काय केलं, साईन कॉस थिटा होतं, त्याच्याऐवजी साईन π/2 मायनस थिटा घेतलं, म्हणजे कॉसचा साईन केलं. इक्वल टू कोसेक इन्व्हर्स, हा 1 साईन आहे, न्यूमरेटरला आल्यावरती साईनचा इन्व्हर्स, साईनचा इन्व्हर्स काय, कोसेक, सॉरी इन्व्हर्स नाहीत, फक्त कोसेक, π/2 मायनस 5 रेज टू एक्स. हा कोसेक इन्व्हर्स आणि हा कोसेक कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे y इक्वल टू अर्थ π/2 मायनस 5 रेज टू एक्स. याला डिफरन्शिएट करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू π/2 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, मायनस 5 रेज टू एक्स. 5 रेज टू एक्स म्हणजे a रेज टू एक्सचा फॉर्म्युला. a रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, a रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो a रेज टू एक्स लॉग a. मग 5 रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 5 रेज टू एक्स लॉग 5, म्हणजेच dy बाय dx इक्वल टू 5 रेज टू एक्स लॉग ऑफ 5. हे झालं त्याचं ॲन्सर. 0 मायनस आहे म्हणजे हे निगेटिव्ह येईल, मायनस 5 रेज टू एक्स लॉग ऑफ 5. पॉज करा आणि नोट डाऊन करा. थर्ड नंबरचं एक्झाम्पल, y इक्वल टू कॉस इन्व्हर्स 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. बघा, याच्यात ट्रिग्नोमेट्रीचे जेवढे काही फॉर्म्युले आहेत सर्व यूज होणार आहे प्रत्येक ठिकाणी. आता इथे 1 प्लस कॉस एक्स आहे, तर 1 प्लस कॉस एक्स, 1 प्लस कॉस असेल तर फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर. इथे एक्स आहे ना, मग इथे x/2. आणि आत्ता इथे वापरायचं नाही आहे, पण याचाच एक पॅरलल फॉर्म्युला आहे, तो पण सांगून ठेवतो. 1
मायनस साईन एक्स, नाही इथे प्लस आहे ना, इथे मायनस आहे. 1 मायनस कॉस एक्स इज इक्वल टू असतो 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2. प्लस असेल तर कॉस, मायनस असेल तर साईन. आता इथे प्लस आहे, मग वाय इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट. इथे प्लस आहे म्हणजे इथे येईल 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइडचा 2 ॲज इट इज. हे 2 2 काय होतील, कॅन्सल होतील. वाय इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर पण काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे उरतो काय, वाय इक्वल टू कॉस इनवर्स कॉस एक्स बाय 2. कॉस इनवर्स आणि कॉस पण कॅन्सल होतील. वाय इक्वल टू उरतो काय, एक्स बाय 2. वाय इज इक्वल टू एक्स बाय 2ला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. इथं लिहितो मी वाय इक्वल टू एक्स बाय 2. याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे आपल्याला मिळाला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा 1/2 तसाच, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1 असतो. म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मिळतो 1/2. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट, वाय इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर बाय 2. तेच आत्ताच्या मागच्या एक्झाम्पलमध्ये जे फॉर्म्युले आपण वापरले तेच फॉर्म्युले परत एकदा वापरायचे. मी परत एकदा दोन्ही पण फॉर्म्युला लिहितो. 1 प्लस कॉस एक्स असेल, प्लस असेल तर काय असतं 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, आणि 1 मायनस कॉस एक्स असेल तर असतं 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2. आता याच्यामध्ये दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे मायनसवाला. हे काय होऊन जाईल, कॉस इनवर्स अंडर रूट 1 मायनस, आता एक्स ऐवजी काय आहे तर एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे इथे एक्स आहे तर एक्स बाय 2 होतं, तर एक्स स्क्वेअर असेल तर काय होईल, एक्स स्क्वेअर बाय 2 होईल. म्हणजे हे होईल 2 साईन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 अपॉन 2. हा 2 2 कॅन्सल. कॉस इनवर्स अंडर रूट साईन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. आता हा साईनचा स्क्वेअर आहे आणि अंडर रूट आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतील, कॅन्सल होतील. हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर, म्हणजे आता हा कॉस इनवर्स साईन एक्स स्क्वेअर बाय 2. आता इथे कॉस इनवर्स आहे आणि इथे काय साईन आहे. कॉस आणि साईन कॅन्सल होणार नाही, मग साईनला कशात कन्वर्ट करावं लागेल, कॉसमध्ये. हा फॉर्म्युला आपण एकदा वापरला आहे पहिल्याच एक्झाम्पलमध्ये. साईन थिटा इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो, टॅनचा कॉट होतो, कॉटचा टॅन होतो, सेकचा कोसेक होतो आणि कोसेकचा सेक होतो. पाय बाय 2 असेल तर कॉस इनवर्स, इथे साईन आहे तर काय होईल याचा, कॉस पाय बाय 2. थिटा काय इथे, थिटा आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल. इथून बाकीचं इथं लिहितो पुढे. वाय इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस हा 1/2 बाजूला घेतला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x डी वाय बाय डी एक्स मायनस हे दोन्ही 2 2 काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. मायनस आणि फक्त उरतो काय तर एक्स. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू येत आहे मायनस एक्स. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट 5th नंबरचं एक्झाम्पल. वाय इक्वल टू टॅन इनवर्स 1 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस
टॅन एक्स बाय टू. हे जे आहे 1 मायनस टॅन एक्स बाय टू 1 प्लस टॅन एक्स बाय टू हे एक स्पेशल मॉडिफिकेशन आहे. इथे चाललं असं काही नाही. लिमिटमध्ये पण अशा प्रकारची टर्म होती, डेरिव्हेटिव्हमध्ये पण आहे, आत्ता आपण घेतोय, पुढे इंटिग्रेशनमध्ये पण असणार आहे. डेरिव्हेटिव्हचे अजून वेगवेगळे टाईप्स आहेत तेव्हा सुद्धा असणार आहे. तेव्हा हे 1 मायनस टॅन आणि 1 प्लस टॅन याला व्यवस्थित समजून घ्या, याचं मॉडिफिकेशन कसं असणार आहे. त्याला y इक्वल टू टॅन इनवर्स, खूप साऱ्या टर्म्स याच्यामध्ये नवीन असणार आहे तुमच्यासाठी. इथे 1 आहे तर टॅन पाय बाय 4 इज इक्वल टू 1 असतं. म्हणजे ह्या 1ला रिप्लेस करायचा कशाने, टॅन पाय बाय 4ने, मायनस टॅन एक्स बाय टू डिवायडेड बाय, ह्या 1ला नाही रिप्लेस करायचं, हा 1 तसाच ठेवायचा, 1 प्लस. आता इथे टॅन एक्स बाय टूला मल्टिप्लाय काहीच नाही म्हणजे 1 असतो. कशालाही मल्टिप्लाय काहीच नाही म्हणजे आपण 1 घेऊ शकतो ना बाय डिफॉल्ट. तर इथे याला मल्टिप्लायमध्ये टॅन पाय बाय 4 घ्यायचा, कारण टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू 1 आहे, इंटू टॅन एक्स बाय टू. हे मॉडिफिकेशन समजून घ्या. इथे 1च्या जागी टॅन पाय बाय 4 घेतला, मायनस टॅन एक्स बाय टू तसाच, ह्या 1च्या जागी नाही घेतला, प्लस इथे मल्टिप्लायला टॅन एक पाय बाय 4 घेतलं. आणि का बरं घेतलं याचाही सिम्पल रिझन आहे. टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी, हा फॉर्म्युला आहे. आणि हा कशाचा फॉर्म्युला आहे, टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण घेतलं आहे. ए म्हणजे इथे पाय बाय 4 आहे आणि बी म्हणजे इथे एक्स बाय 2 आहे. आणि टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये टॅन ए मायनस बीचा किंवा ए प्लस, इथे जर न्यूमरेटरला मायनस असेल ना तर दोघांच्यामध्ये मायनस असतं, आणि जेव्हा न्यूमरेटरला मायनस असतं तेव्हा डिनॉमिनेटरला प्लस असतं. जर इथे न्यूमरेटरला प्लस असतं तर इथे दोघांच्यामध्ये प्लस आलं असतं आणि मग इथे मायनस आलं असतं. आता आपल्याला मायनसची गरज आहे म्हणून आपण मायनसचा फॉर्म्युला घेतला आहे. y इक्वल टू हा टॅन इनवर्स तसाच, ए म्हणजे पाय बाय 4 आणि बी म्हणजे एक्स बाय 2 आहे. म्हणजे हे काय होऊन जाईल, टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 होऊन जाईल. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होऊन जाईल. y इक्वल टू पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. आणि याला आता डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, पाय बाय 4 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस एक्स बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2, म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू उरतो मायनस 1 बाय 2. हे झालं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट y इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1 अपॉन 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. इथे कॉस क्यूब आलेलं आहे. कॉस क्यूब जर आलेला असेल तर कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थीटा मायनस 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आता हा 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा, इथे कॉस क्यूब 2x आहे, म्हणजे आपल्याला कॉस क्यूब थीटाचा फॉर्म्युला पाहिजे. तर याच्यावरून कॉस क्यूब थीटाचा फॉर्म्युला शोधण्यासाठी काय करावं लागेल, कॉस क्यूब थीटा इज इक्वल टू, ही मायनस टर्म इकडे येईल, म्हणजे कॉस 3 थीटा प्लस 3 कॉस थीटा, हा मल्टिप्लायचा 4 इकडे येईल डिवाइडला. हा फॉर्म्युला पण कदाचित तुमचा पाठ असेल किंवा नसेल तर पाठ करून ठेवा. कॉस क्यूब थीटा इज इक्वल टू कॉस 3 थीटा प्लस 3 कॉस थीटा अपॉन 4 असतं. ही व्हॅल्यू इथे पुट करायची. आता y इज इक्वल टू कोसेक इनवर्स 1 अपॉन 4 कॉस क्यूब थीटाच्या ऐवजी काय आहे 2x आहे, तसंच ठेवायचं. 4 कॉस 3 इंटू
2x प्लस 3 cos 2x अपॉन 4. पुढचा मायनस 3 cos 2x टर्म ॲज इट इज. y इज इक्वल टू कोसेक इन्वर्स. हा 4 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. 1 अपॉन कॉस 3 इंटू 2 म्हणजे हे किती होईल 6x प्लस 3 cos 2x मायनस 3 cos 2x. हा प्लस 3 cos 2x आणि हा मायनस 3 cos 2x काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. सिंपल प्लस मायनस टर्म आहे. y इक्वल टू कोसेक इन्वर्स 1 अपॉन cos ऑफ 6x. कोसेक इन्वर्स cos ऑफ 6x. कोसेकचा इन्वर्स साईन असतो, हा कॉस आहे म्हणजे ह्या कॉसला परत साईनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कोसेक इन्वर्स 1 अपॉन कॉसचा साईन करायचं म्हणजे काय होईल π/2 मायनस 6x. कोसेक इन्वर्स हा साईन आहे, न्यूमरेटरला गेल्यावर काय होऊन जाईल कोसेक होऊन जाईल π/2 मायनस 6x. कोसेक आणि कोसेक इन्वर्स कॅन्सल म्हणजे y इक्वल टू उरतो π/2 मायनस 6x. इथे परत एकदा लिहितो y इक्वल टू π/2 मायनस 6x. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू x मिळेल dy/dx. आता π/2 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6xचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 6 म्हणजे dy/dx इज इक्वल टू येतं -6. व्यवस्थित समजून घ्या कोणती स्टेप कुठून लिहिली आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस cos x अपॉन 3 डिवायडेड बाय sin x अपॉन 3. परत एकदा ट्रिग्नोमेट्रीचे तेच फॉर्म्युले. इथे 1 प्लस कॉस आहे, 1 प्लस कॉस काय फॉर्म्युला असतो 2 cos स्क्वेअर x अपॉन 3. अँगलचा x अपॉन 2 सॉरी अँगलचा काय करायचं हाफ करायचा. अजून एक फॉर्म्युला इथे वापरायचा आहे तो. इथे फॉर्म्युला आहे साइन 2 थीटा इज इक्वल टू असतं 2 sin थीटा कॉस थीटा. इथे 2 थीटा असेल तर इथे अँगल काय होतं हाफ होतो. इथे पण अँगल हाफच होतो. हे त्याच फॉर्मॅटमध्ये लिहिलं. तिथे साइन x जर असेल तर हे होईल 2 sin x/2 cos x/2. या पद्धतीने मॉडिफिकेशन करायचे आहेत. y इक्वल टू tan इनवर्स. आता 1 प्लस आहे तर 1 प्लस कॉस म्हणजे हे होईल 2 cos स्क्वेअर x/3. ऑलरेडी अँगल x/3 दिलेला आहे, त्याचा हाफ करायचा. जो अँगल असेल त्याचा हाफ करायचा म्हणजे x/3 डिवायडेड बाय 2 अपॉन साइन हे काय होईल 2 sin x/3 अपॉन 2 इंटू कॉस x/3 अपॉन 2. x/3 अपॉन 2 म्हणजे किती होईल x/6 होईल. tan इनवर्स 2 तर कॅन्सल, कॉस स्क्वेअर हा होईल x/6 साइन x/6 कॉस x/6. कॉस स्क्वेअर मधला एक कॉस आणि हा डिनॉमिनेटरचा एक कॉस कॅन्सल म्हणजे y इक्वल टू उरतो tan इनवर्स कॉस x/6 अपॉन साइन x/6. कॉस अपॉन साइन काय असतो कॉट असतो. tan इनवर्स कॉट x/6. आता इथे tan आणि इथे कॉट आहे म्हणजे ह्या कॉटचा परत काय करून घ्यावं लागेल टॅन करून घ्यावं लागेल. जसं तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीपासून साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो, टॅनचा कॉट होतो, कॉटचा टॅन होतो. म्हणजे फॉर्म्युला काय असला पाहिजे कॉट थिटा इज इक्वल टू टॅन
पाय बाय टू मायनस थिटा, हा झाला फॉर्म्युला. मग वाय इक्वल टू टॅन इनवर्स कॉट पाय बाय टू मायनस थिटाच्या जागी किती आहे, एक्स बाय सिक्स, सॉरी पाय बाय टू घेतला ना, म्हणजे कॉटचा काय होईल टॅन, टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल करून टाकला आपण. वाय इक्वल टू पाय बाय टू मायनस एक्स बाय सिक्स, याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे मिळतो डी वाय बाय डी एक्स. पाय बाय टूचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स अपॉन सिक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1/6. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/6 तसंच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इट -1/6. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू कॉट इनवर्स साइन 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. याच्या अगोदरचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल एकदम सारखं एक्झाम्पल आहे. तिथे साइन डिनॉमिनेटरला होतं, इथे न्यूमरेटरला आहे, आणि 1 प्लस कॉस थिटा न्यूमरेटरला होतं, इथे डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे 1 प्लस कॉसचा आणि साइन 2 थिटाचा जे फॉर्म्युले मागच्या एक्झाम्पलमध्ये वापरले त्याचे ते वापरायचे. तुम्ही काय करा, एकदा याला पॉज करा, सोडून बघा मॅच, आणि नंतर माझ्या आन्सरसोबत मॅच करा. ठीक आहे, झालं तुमचं सोडून. साइन 3x साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा असतो, म्हणजे 2 साइन 3x अपॉन 2 कॉस 3x अपॉन 2, आणि हे काय 1 प्लस कॉस 3x. 1 प्लस कॉस असेल तर 2 कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2. हे झाले फॉर्म्युले जे आपल्याला इथे प्लेस करायचे. y इक्वल टू कॉट इनवर्स 2 साइन 3x अपॉन 2 कॉस 3x अपॉन 2 डिवायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2. जेवढं कॅन्सल होईल ते इथेच कॅन्सल करून घेऊ आपण. 2 कॅन्सल, कॉस 3x अपॉन 2 आणि कॉस स्क्वेअरमधला एक कॉस कॅन्सल, म्हणजे उरतो साइन अपॉन कॉस. y इक्वल टू कॉट इनवर्स साइन अपॉन कॉस काय असतो, साइन अपॉन कॉस असतो टॅन 3x अपॉन 2. पाय बाय 2चा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे टॅनचा काय होईल कॉट होईल. y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट पाय बाय 2 मायनस 3x बाय 2. कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल. y इक्वल टू पाय बाय 2 मायनस 3x बाय 2. याला डिफरन्शिएट करायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx, पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3x बाय 2चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 0. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, आणि मायनस 3x बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 3/2. dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3/2. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट परत एकदा सेम एक्झाम्पल, सेम फॉर्म्युले, कॉस आणि इथं 1 प्लस साईन आहे फक्त. आता इथे 1 प्लस साईन आहे, 1 प्लस साईनचा तर आपल्याकडे फॉर्म्युलाच नाही, म्हणजे या साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि इथे कॉस आहे, फक्त कॉसचाही आपल्याकडे फॉर्म्युला नाही, म्हणजे त्या कॉसला पण साईनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. y इक्वल टू टॅन इनवर्स काय होईल, हे साइन पाय बाय 2 मायनस 7x, हा होईल साइन पाय बाय 2 मायनस 7x डिवायडेड बाय 1 प्लस कॉस पाय बाय 2 मायनस 7x. न्यूमरेटरच्या कॉसला साईनमध्ये कन्वर्ट केलं
आणि डिनॉमिनेटरच्या साईनला कॉसमध्ये कन्वर्ट केलं. आता ते फॉर्म्युले वापरायचे. ते म्हणजे कोणते फॉर्म्युले? साईन 2 थिटा 2 साईन थिटा कॉस थिटा असतं आणि 1 प्लस कॉस, मी थिटाच लिहितो इथं फॉर्म्युला लिहायचं आहे म्हणून. तर हे असतं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आता y इक्वल टू बाहेरचा टॅन इनवर्स तसाच. आता इथे अँगल थोडे मोठे मोठे झाले. आता साईन आहे, हाफ करायचं आहे. 2 साईन पाय बाय 2 मायनस 7x बाय 2 इंटू कॉस पाय बाय 2 मायनस 7x बाय 2 डिवायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 2 मायनस 7x बाय 2. त्याच्यातले बहुतेक टर्म कॅन्सलच होत होता. 2 कॅन्सल, कॉसची टर्म कॅन्सल आणि डिनॉमिनेटरच्या कॉस स्क्वेअरपैकी एक कॉस कॅन्सल, उरतो साईन अपॉन कॉस. y इक्वल टू टॅन इनवर्स साईन अपॉन कॉस असतो टॅन. आता हे डायरेक्ट ॲडजस्ट करून घेऊ आपण. पाय बाय 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे पाय बाय 2 अपॉन 2 किती होईल? पाय बाय 4 होईल मायनस 7x अपॉन 2. टॅन इनवर्स आणि टॅन पण कॅन्सल. y इक्वल टू उरतो पाय बाय 4 मायनस 7x अपॉन 2. याला डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू x. yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. पाय बाय 4 कॉन्स्टंट, पाय बाय 2 असो, पाय बाय 4 असो, नाही तर पाय असो, हे सर्व कॉन्स्टंट व्हॅल्यू. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस 7x बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 7 बाय 2. आणि फायनल आन्सर येतं dy बाय dx इज इक्वल टू मायनस 7 अपॉन 2. इतकं काही विशेष अवघड एक्झाम्पल नाही आहे. स्टेप्स त्याच आहे, फॉर्म्युले तेच आहे, आपल्याला फक्त इम्प्लिमेंट करत जायचं आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट 10 नंबरचं एक्झाम्पल. y इक्वल टू टॅन इनवर्स 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. हे इथं खूप सिम्पल एक्झाम्पल आहे आणि जवळपास सर्वच याच्यामध्ये आपण सेम फॉर्म्युला वापरतोय, 1 प्लस आणि 1 मायनस. मग आता मी फॉर्म्युला नाही लिहित या एक्झाम्पलमध्ये, डायरेक्ट लिहितो. टॅन इनवर्स अंडर रूट 1 प्लस, प्लस असेल तर कॉस असतो म्हणजे 2 कॉस स्क्वेअर, एक्स आहे तर एक्स बाय 2 आणि मायनस असेल तर साईन असतो 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2. 2 कॅन्सल होऊन जाईल. कॉस अपॉन साईन काय असतो? कॉस अपॉन साईन असतो कॉट आणि दोघांचा पण स्क्वेअर आहे म्हणजे कॉटचा पण काय होईल? स्क्वेअरच होईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. टॅन इनवर्स ऑफ कॉट एक्स बाय 2. आता टॅन आहे आणि दुसरा कॉट आहे, काय करायला पाहिजे? पाय बाय 2 टॅन इनवर्स टॅन पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. टॅन इनवर्स आणि टॅन पण कॅन्सल होऊन जाईल म्हणजे उरतो y इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx, पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 म्हणजे dy बाय dx इक्वल टू मायनस 1 बाय 2. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट 11 नंबरचं एक्झाम्पल. y इक्वल टू टॅन इनवर्स कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. आता हे थोडंसं वेगळं वाटतंय पण मग तसं काही नसणार आहे, आपण त्याला मॉडिफाय करून घेऊ. बाकीचे जसे एक्झाम्पल आहे तेच फॉर्म्युला इथे पण यूज होणार आहे. कोसेक, कोसेक म्हणजे काय असतो? 1 अपॉन साईन असतो. प्लस कॉट, कॉट म्हणजे काय असतो? तर कॉस एक्स अपॉन साईन एक्स असतो. डिनॉमिनेटर सारखा आहे, न्यूमरेटरची ॲडिशन. टॅन इनवर्स ऑफ एक्स 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स.
इथून पुढे तर आरामात सॉल्व होऊ शकतो. अशाच टर्म आले आत्तापर्यंत. आता मी फॉर्म्युले न लिहिताच सॉल्व करतो. टॅन इनवर्स 1 प्लस कॉस म्हणजे काय असेल 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि साईन म्हणजे 2 साईन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. 2 कॅन्सल, कॉस स्क्वेअरमधला एक कॉस कॅन्सल, टॅन इनवर्स कॉस अपॉन साईन उरतो कॉट एक्स बाय 2. आता इथे टॅन आहे आणि इथे कॉट आहे म्हणजे काय करावं लागेल वाय इक्वल टू टॅन इनवर्स कॉटचा टॅन करायचा म्हणजे पाय बाय 2 टॅन पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. टॅन इनवर्स आणि टॅन पण कॅन्सल, वाय इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच डी वाय बाय डी एक्स मिळतो. पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस 1 बाय 2. सेम एक्झाम्पल आहे मागच्या एक्झाम्पल सारखंच, काही बदल काही नाही आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू कॉट इनवर्स 1 प्लस साइन 4x बाय 3 प्लस 1 मायनस साइन 4x बाय 3 अपॉन अंडर रूट 1 प्लस साइन 4x बाय 3 मायनस अंडर रूट 1 मायनस साइन 4x बाय 3. 1 प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस, न्यूमरेटर दोघांच्या मध्ये प्लस, डिनॉमिनेटर दोघांच्या मध्ये मायनस. थोडं वेगळं एक्झाम्पल आहे, थोडं लेंदी एक्झाम्पल असू शकतं कारण आयस टर्म मोठ्या. आता इथे 1 प्लस आहे, 1 प्लस साईन आहे, आपल्याकडे साईनचा फॉर्म्युला नाही आहे, आपल्याकडे 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला आहे. आपण काय करू, याच्यात सॉल्व करत गेलं तर जागा पुरणार नाही, इकडे सॉल्व करून घेऊ. 1 प्लस साईन 4x बाय 3. आता हे साईन आहे, आपल्याला कॉस करावं लागेल म्हणजे हा 1 तर तसाच प्लस कॉस पाय बाय 2 मायनस 4x बाय 3. साइन 4x बाय 3 ऐवजी कॉस पाय बाय 2 मायनस 4x बाय 3 धर. आता 1 प्लस कॉस म्हणजेच काय असतं 1 प्लस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 2 मायनस 4x बाय 3 पाय बाय 2 मायनस 4x बाय 3 डिवायडेड बाय 2. प्लस असेल तर कॉस असतो, कॉस स्क्वेअर असतो म्हणजे 1 प्लस साइन 4x बाय 3 ऐवजी आपण काय लिहू शकतो 2 कॉस स्क्वेअर. 2ने दोघांना पण डिवाइड करून टाका, पाय बाय 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे पाय बाय 4 मायनस 4x बाय 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4x बाय 6 होऊन जाईल. 4x बाय काय होऊन जाईल 6. हे झालं पहिलं मॉडिफिकेशन 1 प्लससाठी. तसंच 1 मायनससाठी पण होईल. 1 मायनस साइन 4x बाय 3 इज इक्वल टू 1. मायनसच्या ठिकाणी मायनसच ठेवायचा, साईनची टर्म आहे कॉसमध्ये कन्वर्ट करायची म्हणजे पाय बाय 2 मायनस 4x बाय 3. 1 मायनस कॉस असेल तर फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस 4x बाय 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 मायनस साइन 4x बाय 3 इज इक्वल टू होतं 2 साइन स्क्वेअर पाय बाय 4 मायनस 4x बाय 6. हे 4x बाय 6ला पण मॉडिफाय करून घेऊ. 2 साइन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस 4 अपॉन 6 म्हणजेच 2 अपॉन 3 म्हणजे 2x अपॉन 3 होऊन जाईल. इथे पण चेंज करून घेऊ इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर पाय बाय 2 तसाच 4 अपॉन 6 म्हणजेच 2 अपॉन 3. एवढ्या टर्म्स रिप्लेस करायचे. आता जागा राहिली नाही त्याचं तुम्ही पॉज करून एकदा लिहून घ्या, मी रफ करतो. रफ करण्याच्या अगोदर इथे लिहितो कॉट इनवर्स 1 प्लस अंडर रूट 2 कॉस स्क्वेअर
π/2 π/2 नहीं सॉरी π/4 है माइनस 2x/3 प्लस √2 sin स्क्वेअर π/4 माइनस 2x/3 डिवाइडेड बाय अंडर रूट टर्म तर त्याच आहे 2 cos स्क्वेअर π/4 2x/3 माइनस √2 sin स्क्वेअर π/4 माइनस 2x/3. थोडासा टर्म व्यवस्थित बघून घ्या. ह्याच टर्म ॲज इट इज तिथे लिहिले, काही बदल काही केलेला नाही आहे. हे मॉडिफिकेशन लिहिणं पण गरजेचं आहे. मी जागा नाही म्हणून रफ करतोय, तुम्हाला ते ॲज इट इजच ठेवावं लागेल. इज इक्वल टू कॉट इनवर्स. आता आपण खूप सारं मॉडिफिकेशन करून घेणार आहे. इथे 2 आहे अंडर रूटमध्ये, इथे 2 आहे अंडर रूटमध्ये, इथे 2 आहे, इथे 2 आहे. हे सगळे 2 कॉमन काढून घ्यायचे, म्हणजे न्यूमरेटरमधून √2 कॉमन निघतो. इथे उरला काय, कॉस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे उरेल फक्त कॉस π/4 मायनस 2x/3 प्लस साइन स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे उरेल फक्त साइन π/4 मायनस 2x/3. सेम डिनॉमिनेटरला पण हा 2 आणि हा 2 कॉमन निघेल, म्हणजे √2 कॉमन होऊन जाईल. कॉस π/4 मायनस 2x/3 इथे मायनस आहे, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल π/4 2x/3. आता इथे काय करायचं आहे, इथे डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय साइन नहीं कॉस π/4 मायनस 2x/3. ह्या कॉसच्या टर्मने पूर्ण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सर्वांना डिवाइड करायचं आहे. हा √2 आणि हा √2 कॅन्सल होऊन जाईल. कॉसने प्रत्येक टर्मला, म्हणजे या चारही टर्मला डिवाइड करायचं आहे. कॉसने जर चारही टर्मला डिवाइड केलं तर काय होईल, कॉस अपॉन कॉस कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे उरेल 1 प्लस साइन अपॉन कॉस tan π/4 मायनस 2x/3 डिवाइडेड बाय कॉस अपॉन कॉस 1 मायनस साइन अपॉन कॉस tan π/4 मायनस 2x/3. आता हे अशी टर्म आपण एकदा सोडवली तर 1च्या जागी काय घ्यायचा असतो, 1च्या जागी घ्यायचा असतो tan π/4 प्लस tan π/4 मायनस 2x/3 अपॉन 1 तसाच मायनस इथे मल्टिप्लायला काहीच नाही म्हणून 1 घ्यायचा असतो, tan π/4 इंटू tan π/4 मायनस 2x/3. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b, म्हणजे हे काय होऊन जाईल, कॉट इनवर्स tan न्यूमरेटरला जे असतं ते दोघांच्या मध्ये साइन असतं, tan a प्लस b म्हणजे tan π/4 प्लस π/4 मायनस 2x/3. कॉट इनवर्स tan π/4 प्लस π/4 म्हणजे 45 प्लस 45 90 होऊन जाईल, म्हणजे π/2 मायनस 2x/3. आता हा कॉट आहे आणि हा tan आहे, म्हणजे परत π/2चा फॉर्म्युला इक्वल टू कॉट इनवर्स कॉट π/2 मायनस जो अँगल आहे तो आहे मायनस π/2. आता हा मायनस आहे, म्हणजे मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल 2x/3. हे π/2 कॅन्सल होतील. दुसरी गोष्ट कॉट इनवर्स आणि कॉट पण कॅन्सल होऊन जाईल, उरतं y इक्वल टू 2x+3 आणि याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे मिळतो dy/dx. किती येईल तो, फक्त 2/3.
हे झालं आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 7मध्ये 12 एक्झाम्पल होते. 12 एक्झाम्पल आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.